नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक आणि चविष्ट असा गोड पदार्थ बघतोय। त्याचं नाव आहे नारळाची वडी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला आपण पॅन तापत ठेवलंय, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलंय। तूप गरम झाल्यानंतर आपण नारळ किसून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे। मी इथं 2 वाट्या भरून नारळ किसून घेतलेला आहे। तो आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। नारळ थोडा परतून झाल्यानंतर आपण साखर टाकून घेणार आहे। मी इथं पाऊण वाटी साखर घेतली, तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपण एकसारखं परतत राहणार आहे, त्याच्यामुळे ती खाली करपणार नाही। आपण इथं ओलाच नारळ घेतलेला आहे, त्याच्यामुळे ओल्या नारळामुळे चव छान राहते वडीला। एकसारखं आपलं परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता दूध घालतोय। दूध अगदी 3 चमचेच घातले आपण, दूध मोजून घालायचे। दुधामुळे मऊ राहते वडी, आपण सेट होणारी राहते। जर दूध जास्त घातलं तर वडी सेट होणार नाही। दूध घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचंय। आता आपण वेलची पावडर घालतोय। वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पूर्ण सगळ्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपण परतत राहायचंय। आपलं मिश्रण आता झालेलं आहे। आता आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचंय। तूप लावल्यानंतर वडी व्यवस्थित सुटून येते, म्हणून पूर्ण ताटाला आपण तूप लावून घेतोय। आता ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण मिश्रण ओतून घेतोय। व्यवस्थित आपण एकसारखं करून घ्यायचंय। मिश्रण एका वाटीच्या साहाय्याने आपण एकसारखं करून घेतोय। थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचंय। बघू शकता तुम्ही, आपण एकसारखं प्रेस करून घेतोय। मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर आपण वड्या कापून घेणार आहे। पूर्ण गार झाल्यानंतर वड्या नीट कापता येणार नाहीत, म्हणून कोमट असतानाच आपण वड्या कापून घेणार आहे। या पद्धतीने अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपली वडी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली तयार होते आता नारळाची वडी। अगदी सोप्या पद्धतीने केली, कमी साहित्यामध्ये केलेली आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।